इयत्ता 12वी विषय इतिहास पाठ 12वा बदलता भारत भाग 2 स्वाध्याय प्रश्न क्रमांक 1 दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा. 1995 मध्ये भारत सरकारच्या आरोग्य विभागातर्फे डॅश लसीकरणाची मोहीम सुरू झाली. पर्याय गोवर, रुबेला, पल्स पोलिओ, BCG त्रिगुणी. उत्तर पल्स पोलिओ. 1995 मध्ये भारत सरकारच्या आरोग्य विभागातर्फे पल्स पोलिओ लसीकरणाची मोहीम सुरू झाली. 2 एर्नाकुलम हा 100% साक्षर झालेला जिल्हा डॅश राज्यात आहे. पर्याय गुजरात, केरळ, कर्नाटक, तमिळनाडू. उत्तर केरळ. एर्नाकुलम हा 100% साक्षर झालेला जिल्हा केरळ राज्यात आहे. ब पुढील संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. 1 राष्ट्रीय मानवाधिकार आयोग मानवी हक्कांचे संरक्षण. 2 सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट दिल्लीतील प्रदूषणाचा अभ्यास. 3 सीस्कॅप कासवांचे जतन करणारी संस्था. 4 इंटॅक वारशाविषयी जतन व जागृती करणारी संस्था. तर यातील चुकीची जोडी आहे सीस्कॅप कासवांचे जतन करणारी संस्था. बरोबर जोडी सीस्कॅप ही गिधाडांचे संरक्षण करणारी संस्था आहे. प्रश्न क्रमांक 2 ऐतिहासिक ठिकाणे, व्यक्ती वा घटना या संबंधीची नावे लिहा. 1 मानवाधिकार संरक्षण कायद्यान्वये स्थापन झालेला आयोग, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग. 2 भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान मिळवणारा खेळाडू सचिन तेंडुलकर. प्रश्न क्रमांक 3 पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. क्रीडा क्षेत्रातील पुरस्कार. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, ध्यानचंद लाइफटाइम अचीवमेंट पुरस्कार, राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार. प्रश्न 4 टिपा लिहा. 1 स्पीड पोस्ट. उत्तर 1986 साली टपाल खात्याने स्पीड पोस्टची सेवा सुरू केली. साध्या टपालाने पत्र पोहोचवण्यासाठी खूप काळ लागतो, तसे पत्र पोहोचले की नाही याची शाश्वती नसते. स्पीड पोस्टने पाठवलेले पत्र पोहोचल्याच्या पाठवणाऱ्यांना संदेश येतो. त्यामुळे ही सेवा विश्वसनीय व गतिमान झाली आहे. सध्या दर महिन्याला सुमारे 3 कोटीपेक्षा अधिक पत्रे स्पीड पोस्टाने पाठवली जातात. स्पीड पोस्टला नेहमीच्या पत्रापेक्षा अधिक पैसे भरावे लागतात, परंतु पत्र पोहोचल्याची खात्री असल्यामुळे अनेक जण या सेवेचा उपयोग करतात. त्यामुळे टपाल खात्यालाही लाभ होतो. 2 वायू प्रदूषण. उत्तर हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन कार्बनचे आणि घातक वायूंचे प्रमाण वाढत जाणे त्यालाच वायू प्रदूषण असे म्हणतात. हे वायू प्रदूषण कारखान्यांच्या चिमण्यांमधून बाहेर पडणारा धूर, काजळी तसेच वाहनांमधून बाहेर पडणारा धूर यामुळे होतो. वाहनांची वाढती संख्या, वाहनांच्या देखभालीकडे होणारे दुर्लक्ष यामुळे वायू प्रदूषण वाढते. भारतातील सर्व शहरांमध्ये वायू प्रदूषण हा चिंतेचा विषय बनला आहे, कारण वायू प्रदूषणामुळे लोकांची श्वसन विकार वाढत चालले आहेत. प्रदूषण कमी व्हावे म्हणून शासन अनेक प्रकारे उपाय व कायदे करत असते. 3 पोलिओ निर्मूलन.
उत्तर, भारत सरकारच्या आरोग्य विभागातर्फे 1995मध्ये पल्स पोलिओ लसीकरणाची मोहीम सुरू करण्यात आली. जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO, युनिसेफ, रोटरी इंटरनॅशनल आणि भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने ही पोलिओ निर्मूलन मोहीम राबवण्यात आली. पोलिओ रोगाचे भारतातून उच्चाटन करणे, 5 वर्षे वयापर्यंतचे एकही बालक लसीकरणातून वगळले जाणार नाही हे पाहणे या मोहिमेचे उद्दिष्ट होते. पोलिओ निर्मूलन ही मोहीम यशस्वी होण्यासाठी आणि लोकांना त्यांचे महत्त्व पटवून देण्यासाठी शिबिरे घेणे, घरोघरी लसीकरण करणे, प्रसारमाध्यमातून जाहिराती देणे अशा उपायांचा अवलंब करून शासन लोकांमध्ये जागृती घडवून आणते आहे. प्रश्न 5. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 1. भारत सरकारचे क्रीडा धोरण स्पष्ट करा. उत्तर, आजच्या काळात खेळात वाढत चाललेली स्पर्धा, अर्थकारण, तंत्रज्ञानाचा वापर अशा अनेक गोष्टींमुळे प्रत्येक देश आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी याकडे विशेष लक्ष देऊ लागला आहे. आपले धोरण आखत आहे. भारत सरकारच्या या धोरणात पुढील बाबींचा समावेश आहे. 2001मध्ये भारत सरकारने आपले क्रीडा धोरण घोषित केले. खेळांचा विस्तार करणे, खेळांना पूरक वातावरण निर्माण करणे व खेळाडूंना मदत करणे इत्यादी क्रीडा धोरणाचे वैशिष्ट्य आहे. 2001मध्ये भारताने या आणि खेळा ही योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत दिल्ली येथे 5 क्रीडा संकुल सुरू करण्यात आले. खेळाकरिता येणाऱ्या मुलांसाठी SAIच्या तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून मार्गदर्शनाची सोय करण्यात आली. मणिपूरमध्ये नॅशनल स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीची स्थापना करून खेळांचे मार्गदर्शन, व्यवस्थापन व खेळांचे मानसशास्त्र यांची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू केला. 2018 ते 19 पासून खेळांचे प्रशिक्षण व मानसशास्त्र यांचे अभ्यासक्रम विद्यापीठात सुरू केले गेले. खेळांना व्यापक जनाधार देणे आणि खेळांमध्ये उत्तम दर्जा गाठणे या उद्दिष्टपूर्तीसाठी 2005 पासून भारत सरकारने खेलो इंडिया ही योजना अंमलात आणली. खेळांच्या विकासासाठी राष्ट्रीय विकास कोष स्थापन करण्यात आला. या कोषाला मदत करणाऱ्यांना आयकरात 100% सूट देण्यात आली. 100% सूट देण्यात येते. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारकडून खेलरत्न पुरस्कार दिले जातात. त्याचबरोबर रोख बक्षीसही दिली जातात. आंतरराष्ट्रीय खेळात प्रावीण्य मिळवणाऱ्यांना नोकऱ्या दिल्या जातात आणि विजेत्या खेळाडूंना निवृत्ती वेतन दिले जाते. प्रश्न क्रमांक 6. तुमचे मत लिहा. 1. संरक्षणविषयक सराव 2 राष्ट्रांनी एकत्र करणे आवश्यक असते. उत्तर, संरक्षणविषयक सराव दोन्ही राष्ट्रांनी करणे एकत्र गरजेचे असते, कारण अशा लष्करी सरावामुळे एकमेकांच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची देवाणघेवाण होते. दहशतवाद्यांशी कसा मुकाबला करायचा आणि मुकाबला करताना कोणते मार्ग हाताळायचे असतात याची माहिती मिळते. शहरी भागात, दुर्गम प्रदेशात लष्करी समस्यांना कसे तोंड द्यायचे याचे प्रशिक्षण सैन्याला मिळते. आपल्या राष्ट्राच्या क्षमता आणि मर्यादा माहीत होतात. त्यातूनच लष्कर व शस्त्रास्त्र यांच्या आधुनिकीकरणाची गरज, सैन्याची प्रशिक्षण व क्षमता वाढवणे इत्यादी बाबत उपाययोजना करण्याची संधी मिळते. 2. पर्यटन स्थळाची काळजी सर्वांनी घ्यावी. उत्तर, देशाच्या विकासात पर्यटन स्थळाचे योगदान अतिशय महत्त्वाचे आहे. हे महत्त्व प्रत्येक व्यक्तीने लक्षात घेणे आवश्यक आहे. पर्यटन स्थळे हा आपल्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचा ठेवा आहे. आपले किल्ले, वास्तू, लेणी, निसर्ग या गोष्टी
आपल्याला इतिहासाची साक्ष देतात. हे पाहण्यासाठी देशविदेशातून अनेक पर्यटक येतात. पर्यटकांच्या पर्यटनातून आपल्याला फार मोठे परकीय चलन मिळते. पर्यटनामुळे अनेक व्यवसाय निर्माण होतात व त्यातून रोजगार निर्माण होतो. स्थानिक व्यवसाय मोठ्या प्रमाणात विकसित होतात. त्याचबरोबर कला उद्योगांना चालना मिळते. पर्यटन स्थळांची काळजी केवळ सरकारने घेऊन चालणार नाही, ते प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे. तेव्हा प्रत्येक व्यक्तीने पर्यटन स्थळाची काळजी घेतली पाहिजे. अन्यथा पर्यटनाचे फायदे आपल्याला व आपल्या देशाला होणार नाहीत.